ज्या अजितदादांचे नेहमी त्यांनी भाषणामध्ये पाहिजे त्या प्रमाणात टीका केल्या, ज्या अजितदादांना त्यांनी काळे झेंडे दाखवले, जे आम्हाला गद्दार म्हणत होते, 50 कोके म्हणत होते, मग आता ते काय ओके झाले काय? साहजिक आहे, आपल्या स्वतःचं भ्रष्टाचाराचं पांघरून झाकण्याकरता हे लोक त्या पक्षामध्ये गेलेले आहेत. आणि देवकर कितीही करत असले तर त्यांच्या 100 गोष्टी या बाहेर येतील. त्यावेळेस अजितदादांनाही म्हणावं लागेल की गुलाबराव जे म्हणत होता ते खरं आहे. युतीत आल्यामुळे आता तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल. नाही, जुळवण्याचा काही संबंधच येत नाही. मूळ धोरण असंच आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेच्या विरुद्ध उमेदवार लढतात तर त्या ठिकाणी तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी जिथे शिवसेनेचे आमदार लढतात तिथे एनसीपीने हे उमेदवार घेतलेले आहेत. कमीत कमी कन्सेंट एकनाथ शिंदे साहेबांचा घ्यायला पाहिजे होता. हे युतीचं धोरण आहे का, हाही सवाल आहे. यावर युतीमध्ये नाही, असं असलं तर मग आता प्रत्येकाला मुभा आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीची आपला पक्ष वाढवायची. आम्हालाही काही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल.